जामखेडमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर उपक्रम राबवण्यात आला आहे। आदर्श फाउंडेशन आणि आकाश बाफना तसेच पायलताई आकाश बाफना यांच्या मार्फत जनतेसाठी विशेष दिवाळी भेट देण्यात आली आहे। या भेटीत दिवाळीतीत उपयोगी येणाऱ्या त्या सर्व वस्तूंचा समावेश आहे ज्या वस्तू शहरांमध्ये सहज मिळतात पण काही कुटुंबांना घेणे शक्य होत नाही। आकाश बाफना आणि पायलताई यांच्या पुढाकारातून जवळपास 15,000हून अधिक किट्स जामखेड परिसरात वाटप सुरू आहे। या उपक्रमादरम्यान एका अत्यंत गरजू कुटुंबाच्या घरी पाणी गळती आणि लाईट नसल्याची समस्या निदर्शनास आली। यावर पायलताई आकाश बाफना यांनी तात्काळ प्रतिसाद देत 2 ते 3 दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता नाही तर मानवतेचा खरा दीप उजळवणारा प्रयत्न आहे। आदर्श फाउंडेशनचा हा उपक्रम जामखेडसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। आकाश बाफना आणि पायलताई आकाश बाफना दिवाळीच्या प्रकाशासोबत आनंदाचाही प्रकाश पसरवत आहेत। सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी पायल आकाशजी बाफना, दिलीप शेठ बाफना यांची सून। इथं उपस्थित सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आम्ही मेत्रे वस्तीवर आलो आहोत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, इथल्या महिलांशी चर्चा करण्यासाठी, त्यांचे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या ऐकण्यासाठी आणि आम्ही मला आपल्याला एकच करायचं आहे, आपल्याला चांगलं करायचं वस्तीवरलं, आपल्याला ते आपल्या वस्तीवरलं चांगलं करीन त्याच्यासाठी आपण विजय मिळेल अशी साथ द्या। सगळ्यांना सांगा तुमच्या ह्याच्यात युनिटी ठेवा, एकता ठेवा। आमच्या तुम्हाला सांगते आम्ही गड्यांचं सांगत नाही पण महिलांचा आमचा एक ठेव। धन्यवाद। आम्ही आधी हायच राहिले मग कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे। आपण करू सगळं। तिला कुणी नाही मालक वारले तिचे। बरं हा आपण काय कुणीच नाही आपण हाताने हा पायाने मालकाला सोडून दिली मुलगी आहे त्यांना ती। बरं मग असं कुणी लक्ष द्यायला नसल्यामुळं कुणी बघतच नाही इकडं। आणि हे काम काय करतात घटीची त्यांना हाताने करतात, काहीच नाही करतायत। बघितलं की म्हणलं कुणी टाकलं तर बोले ती बापने आले टाकलं, बोले म्हणलं चांगलं केलं। नगराध्यक्षासाठी त्यांना सपोर्ट करा, आपले सगळे काम चांगले होते। आम्हाला करू सपोर्ट। आता हे सगळं केल्यावर सपोर्ट करूच नका। आवाज जामखेडचा, तुमचं बातम्यांवरचं विश्वासस्थान। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ही आहे जामखेडची आवाज।